नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी आणि त्यासोबत खास करून आपल्या नियमित खरेदीदार शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि सोबत जर आपण 5 ते 6 हजार रुपयाच्या बजेटमध्ये एक चांगलं कूलर पाहत असाल तर त्याची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. तर एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आणि ती म्हणजे की आपल्या शेतकरी कर्जमाफीसाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रवीण परदेशी समितीचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला असून हा अहवाल जो आहे तो संपूर्ण चर्चेसाठी हा अहवाल जो आहे तो खुला करावा अशी मागणी जी आहे तर ती आपल्या किसान सभेच्या वतीने डॉक्टर अशोक ढवळे, JP गावित आणि डॉक्टर अजित नवले तसेच उमेश देशमुख यांनी केले आहे. आणि मित्रांनो, किसान सभेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना कोणकोणत्या अटी शर्ती असाव्यात हे ठरवण्यासाठी जे आहे तर ते किसान सभा विविध शेतकरी संघटनांना विरोध डावलून महाराष्ट्र सरकारने प्रवीण परदेशी समितीची स्थापना केली होती. आणि या समितीने ज्या काही शिफारस केलेल्या अटी शर्ती लागू केल्यास जनतेचा मोठा असंतोष भडकू शकतो. कारण की हा जो काही अहवाल सादर करण्यात आलेला आहे तर त्यामुळे हा अहवाल व शिफारसी बाजूला ठेवून 2017मध्ये आणि 2019 या वर्षात करण्यात आलेल्या कर्जमाफीचे निकष यावेळच्या कर्जमाफीला लागू करण्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. आणि मित्रांनो, मागील कर्जमाफीचे निकष जर पुन्हा वापरायचे होते तर नेमकी समिती स्थापन करून वेळ आणि पैसा का वाया घालवला असा सवाल या पार्श्वभूमीवर उपस्थित केला जात आहे. आणि शेतकऱ्यांना वारंवार कर्जबाजारी व्हावे लागू नये यासाठी ही समिती अभ्यास करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलं होतं. आणि प्रवीण परदेशी समितीने या अनुषंगाने कोणत्या शिफारसी केल्या आणि त्या कोणत्या आधारावर केल्या यावर व्यापक चर्चा होण्याची शक्यता आहे. आणि यावेळी हा अन्याय दूर करून शेतकऱ्यांना इतकाच लाभ जो आहे तो जे आपले थकीत शेतकरी आहेत तर थकबकेदार शेतकऱ्यांना जे 2 लाखापर्यंतचा लाभ देण्यात येत असतो तर तोच लाभ आता नियमित कर्जदार शेतकऱ्यांना देण्याची आवश्यकता आहे असं आपल्या किसान सभेनं त्यांच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद केलं आहे. म्हणजेच की जे काय आपल्या नियमित कर्जदार शेतकरी बांधवांवर जो 2017पासून जो अन्याय होता तो अन्याय दूर करून नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सुद्धा तो जो आपले थकबाकीदार शेतकरी आहेत तेवढाच लाभ देण्यात यावा असं सुद्धा या प्रसिद्धी पत्रकात आपल्या किसान सभेने म्हटलं आहे. त्यासोबतच मागील दोन्ही कर्जमाफीमध्ये अवर्षणाची पार्श्वभूमी होती. यावेळी मात्र अतिवृष्टीची पार्श्वभूमी आहे. आणि कर्जमाफीसाठी 30 सप्टेंबर 2025पर्यंतची ही मुदत निश्चित करण्यात आल्यामुळे केवळ थकबाकीदार शेतकऱ्यांचंच कर्ज माफ करण्याचा विचार असल्यामुळे 2025च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित राहण्याची शक्यता वाढली आहे. आणि त्यामुळे ही मुदत जी आहे ती बदलून आता 30 जून 2026पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत होईल तर त्या शेतकऱ्यांना विशेष म्हणजे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देणे आवश्यक आहे अशी अग्रणी मागणीसुद्धा आता किसान सभेच्या वतीने करण्यात आलेली आहे. तर यामध्ये जायचं तो किसान सभेच्या काही प्रमुख मागण्या तुम्ही इथे पाहू शकता की जे आपली प्रवीण परदेशी समितीचा संपूर्ण अहवाल आहे तो आता सध्या सार्वजनिक करण्यात यावा. त्यासोबत या अहवालावर आणि शिफारसीवर व्यापक चर्चा करून आणावी. आणि जे काही जुने निकष आहेत त्या जुन्या निकषाऐवजी न्याय आणि सुधारित अटी शर्ती लागू कराव्यात. आणि सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे की जे आपले रेग्युलर कर्ज परतफेड करणारे नियमित कर्जदार शेतकरी आहेत तर त्यांच्यावरचा अन्याय दूर करून त्यांनासुद्धा आपल्या थकीत शेतकरी जे थकीत कर्जदार आहेत तर त्याप्रमाणे लाभ द्यावा. आणि नव्या कर्जमाफी योजनेमध्ये पॉली हाऊस, शेड नेट, इमो पालन आदी कर्जांचा समावेश करावा. आणि कर्जमाफीची मुदत जी आहे तर ती 30 जून 2026पर्यंत वाढवावी. आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा. अशा प्रकारच्या अतिशय महत्त्वाच्या मागण्या त्या किसान सभेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत. आणि याचं निवेदनसुद्धा देण्यात आलेलं आहे. तर एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. ही आपल्या जास्तीत जास्त नियमित कर्जदार शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. आणि आपापल्या स्तरावर आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या लोकप्रतिनिधीकडून सगळीकडे अशा प्रकारची निवेदनं द्यायला सुरुवात करा. जे आपले तलाठी असतील, तहसीलदार असतील तर प्रत्येक जागी जे आहे तर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जे होईल तेवढं करायला अजिबात विसरू नका. जेणेकरून आपल्या नियमित कर्जदार शेतकरी बांधवांवरचा अन्याय दूर होऊन त्यांनासुद्धा 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ जो आहे तो झाला पाहिजे. तर नक्की हा व्हिडिओसुद्धा आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्या गरमीचा पारा खूप चढला आहे आणि अशातच आपल्याला जर 5 ते 10 हजार रुपयापर्यंतचे टॉप 30 कूलर घ्यायचे असतील तर त्यांची लिंक आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तुम्ही नक्कीच एकदा चेकआउट करू शकता.